चंद्रपूर शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन येथे 18 ते 22 जुलै या कालावधीत रानभाजी महोत्सव सुरू आहे। या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते करण्यात आले। या महोत्सवात रानातील 25 ते 30 प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे। विशेष म्हणजे आदिवासी बांधवांकडून रानभाज्यांचा उपयोग करून तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा येथे लावण्यात आले आहे। 5 दिवसीय या महोत्सवाचा शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी कुटुंबासह लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे। आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरच्या वतीने शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन येथे 18 ते 22 जुलै या कालावधीत रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवाचे उद्घाटन दिनांक 18 जुलै रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ, विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, पारंपरिक ग्रामीण आहाराचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या रानभाज्यांचे सेवन आरोग्यास अत्यंत उपयुक्त ठरते। या महोत्सवाचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। प्रकल्प अधिकारी राचेलवार म्हणाले, नागरिकांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने प्रथमतःच रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। जंगलातील या भाज्यांमुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते। या महोत्सवात रानातील 25 ते 30 प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे आदिवासी बांधवांकडून रानभाज्यांचा उपयोग करून तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा येथे लावण्यात आले आहे। 5 दिवसीय या महोत्सवाचा शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी कुटुंबासह लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। रानभाज्या या जंगल, डोंगराळ भाग, शेतकाठ, माळरान या ठिकाणी नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या वनस्पती असून त्या खाण्यायोग्य असतात। या भाज्यांमध्ये उच्च पोषण मूल्य, औषधी गुणधर्म तसेच स्थानिक सांस्कृतिक परंपरेचा वारसा असून ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या दैनंदिन आहारात या भाज्यांचा समावेश करून सुदृढ आरोग्य राखले आहे। चंद्रपूर जिल्हा जैवविविधतेने समृद्ध असून येथे अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत। यामध्ये कंदभाज्यांमध्ये करांदे, कणगर, कडुकंद, कानबाई, अळू यांचा समावेश आहे। हिरव्या भाज्यांमध्ये तांदूळजा, काठमाड, कुडा, टाकळा, कोहळा, कुई, पोळ, कवळा, लोथा तर फळभाज्यांमध्ये करटोली, वाघेडा, चिचुडी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड तसेच फुलभाज्यांमध्ये कुडा, शेवळ, उळशी, तरोटा, कुडवाच्या शेंगा आदींचा समावेश। नमस्कार। आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रकल्प कार्यालय एकत्रित आदिवासी विकास चंद्रपूरच्या वतीने प्रथमतः आम्ही चंद्रपूर वासियांसाठी एक सुंदर अशी संधी घेऊन आलेला आहे। त्यांचं आरोग्य सुदृढ करण्यासाठी ज्या रानभाज्या खाऊन आमचे आदिवासी बांधव सुदृढ झालेले आहे, जंगलातील वनौषधी खाऊन विविध रोगांवर उपचार त्यांनी केलेला आहे, त्याच रानभाज्या आणि वनौषधीचा फायदा आमच्या चंद्रपूरवासियांना व्हावा याकरिता आम्ही दिनांक 18 पासून म्हणजे आजपासून 22 तारखेपर्यंत रानभाजी महोत्सव सुरू केलेला आहे। या रानभाजी महोत्सवामध्ये ज्या काही जंगलात उपलब्ध होणाऱ्या 25-30 प्रकारच्या रानभाज्या आहेत याचं प्रदर्शन आणि विक्री इथे लावलेलं आहे। त्याचप्रमाणे आमचे आदिवासी बांधव वेगवेगळे खाद्यपदार्थ पारंपरिक पद्धतीने जे तयार करतात त्या खाद्यपदार्थाचे सुद्धा विक्री स्टॉल इथे लावलेले आहे। इव्हन रानभाज्यांद्वारे जे खाद्यपदार्थ बनवले जातात त्याचं विक्री स्टॉल इथे लावलेले आहे। त्याचप्रमाणे काही वनौषधी आहेत, ज्या वनौषधी कॅन्सरसारख्या जटिल रोगावर सुद्धा त्याच्याद्वारे उपचार केले जाऊ शकते, अशा वनौषधांचे सुद्धा स्टॉल इथे मोठ्या प्रमाणात लावलेले आहे। माझं सर्व चंद्रपूरवासियांना एक आवाहन राहील की या 5 दिवसाच्या रानभाजी महोत्सवामध्ये आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासह भेट द्यावं आणि या रानभाजी महोत्सवाचा फायदा घ्यावा, रानभाजी विकत घ्याव्या, जेणेकरून एक आदिवासींना एक आर्थिक उत्पन्नसुद्धा प्राप्त होईल, त्याचप्रमाणे आपलं आरोग्यसुद्धा सुदृढ राहील। धन्यवाद।